नमस्कार. नंदकिशोर एज्युकेशनल या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं सहर्ष स्वागत करत आहे. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की इन ट्रान्झिटिव्ह व्हर्ब म्हणजे द व्हर्ब काइंड म्हणजे क्रियापदाच्या प्रकाराबद्दल आपण माहिती घेतली. आणि मागच्या व्हिडिओमध्ये आपण सकर्मक क्रियापद पाहिलं. आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपल्याला इनट्रान्झिटिव्ह व्हर्ब इनट्रान्झिटिव्ह व्हर्बला अकर्मक क्रियापद असं म्हणतात मराठीमध्ये. INTRANSITIVE इनट्रान्झिटिव्ह व्हर्ब. VERB अकर्मक क्रियापद. ज्या क्रियापदासोबत कर्माची आवश्यकता नसते किंवा वाक्यात ज्या क्रियापदासोबत कर्म येत नाही अशा क्रियापदाला इनट्रान्झिटिव्ह व्हर्ब असं म्हणतात, म्हणजे अकर्मक क्रियापद असे म्हणतात. याची व्याख्या बघूया इंग्लिशमध्ये. अ व्हर्ब, अ म्हणजे ए कॅपिटल, व्हर्ब VERB दॅट THAT हॅज HAS हॅज नो NO object OBJ ECT. Is is called CALLED intransitive verb. I already told you the spelling intransitive verb. As he sat down. आता ही सॅट डाऊन म्हणजे काय? याची ही सॅट SAT सॅट डाऊन, तो खाली बसला. आता खाली बसला कुठे बसला हे काय त्यात निश्चित केलेलं नाहीये, नाही का? शी रोज अप, ती उठली. मोहन कम्स, मोहन आला. आता हे ओळखायचे कसे? तर क्रियापदाला व्हॉट आणि हुम यांनी प्रश्न विचारले असता जे उत्तर मिळेल किंवा नाम किंवा सर्वनाम उत्तरादाखल येईल ते कर्म असेल, पण ह्याच्यामध्ये ते येणार नाही. आलं लक्षात? आता तो खाली बसला म्हणजे काय? तर खाली बसला, नेमकं खाली कुठे बसला हे याच्यातून दर्शवलेलं नाही आहे, म्हणजे तो ही सॅट डाऊन असं. अशा प्रकारे तुम्ही याचा म्हणजे सॅट डाऊन हे काय क्रियापद आहे, पण त्याला ऑब्जेक्ट नाही आहे, त्याला कर्म नाही आहे, म्हणून ते इनट्रान्झिटिव्ह व्हर्बचं उदाहरण आहे. अशा प्रकारे तुम्ही बाकीच्या वाक्यांची व्याख्या करू शकता. आता आपण क्रियापदाचा संबंधित पुढचा प्रकार पाहणार आहोत, व्हर्ब ऑफ इनकम्प्लीट प्रेडिकेशन. व्हर्ब ऑफ इनकम्प्लीट. इनकम्प्लीट म्हणजे तुमच्या लक्षात आले असेल, कंप्लीट म्हणजे पूर्ण आणि इन त्याला अगोदर ॲड झालं म्हणजे इनकम्प्लीट म्हणजे अपूर्ण. व्हर्ब म्हणजे काय? व्हर्ब ऑफ इनकम्प्लीट प्रेडिकेशन. प्रेडिकेशन म्हणजे अपूर्ण क्रिया आहे, अपूर्ण क्रियापद. आता हे काय आहे? तर अपूर्ण क्रियापद ज्या क्रियापदाला पूर्ण अर्थपूर्ण करण्यासाठी किंवा पूर्ण अर्थ प्रकट करण्यासाठी कशाची तरी जरुरी लागते, शब्दाची कोणत्या तरी नवीन कॉम्प्लिमेंटची गरज भासते, अशा क्रियापदाला म्हणायचं व्हर्ब ऑफ इनकम्प्लीट प्रेडिकेशन, म्हणजे अपूर्ण क्रियापदे. ती पूर्ण नसतात, ती अपूर्ण क्रियापदे असतात. आता उदाहरणार्थ बघा, इंग्लिश व्याख्या आपण एक बघूया. अ व्हर्ब दॅट does not give full sense. A verb that does not give, does not पण म्हणू शकता किंवा doesn't पण म्हणू शकता. full sense, FULL, full sense, SENSE is called verb of incomplete predication. As predicationचं स्पेलिंग PREDICATION. as प्रेडिकेशन. बघा आता राम इज अ बॉय. मी जर म्हटलं राम बॉय, तर राम बॉय म्हटलं तर वाक्य पूर्ण होईल का? नाही. मग राम हा कोण आहे? हु इज ही, म्हणजे राम कोण आहे? तर राम इज अ बॉय. राम इज अ बॉय जसं आपण वापरतो, आय एम अ टीचर, आहे की नाही? हे म्हणजे इनकम्प्लीट प्रेडिकेशन. द बॉय सिम्स हॅपी.
आता मी जर म्हटलं द बॉय हॅपी, याचा वाक्यात अर्थ पूर्ण होणार नाही. मग ह्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी याच्यामध्ये याला सिम्स म्हणजे कसा दिसतो, मुलगा कसा दिसतो, ह्याच्या उत्तरामध्ये जे सिम्स आलं आहे त्याला म्हणायचं इनकम्प्लीट प्रेडिकेशन. लक्षात आलं? आता पुढचं वाक्य बघा. यू लुक सॅड. यू लुक सॅड, तो तू दुःखी दिसतोस. सॅड म्हणजे नर्वस, दुःखी दिसतोस. यू लुक सॅड. शुगर टेस्ट स्वीट, साखरेची चव कशी आहे तर गोड आहे. शुगर टेस्ट, TASTES, टेस्ट स्वीट. आय मेड हिम कॅप्टन. आय मेड हिम कॅप्टन म्हणजे आम्ही त्याला कप्तान केलं, बनवलं असं आपण म्हणतो. आय मेड हिम कॅप्टन. वी चूज हिम आवर लीडर. आम्ही त्याला आमचा नेता म्हणून घोषित केलं किंवा निवडलं. आता वरील वाक्यांमध्ये बघा, तुमच्या लक्षात आलं असेल की इज म्हणजे इज, सिम, लुक, टेस्ट, मेड, चूज ही क्रियापद आहे. आणि यांना अर्थ हे अपूर्ण आहे आणि यांना अर्थ पूर्ण करण्यासाठी वरील शब्द आलेले आहेत. जसे की बॉय, हॅपी, सॅड, स्वीट, कॅप्टन, लीडर. आता यांचा जो वापर झालेला आहे किंवा प्रयोग झालेला आहे, इसले हे अपूर्ण क्रियापदाला जे पूर्ण करण्यासाठी, म्हणून त्यांना आपण काय म्हटलं, इनकम्प्लीट प्रेडिकेशन. इनकम्प्लीट प्रेडिकेशन का असं म्हटलंय? अपूर्ण क्रिया का अर्थपूर्ण, अपूर्ण क्रियापदाचा पूर्ण भाव प्रकट करण्यासाठी किंवा होण्यासाठी वापरल्या जाणारे शब्दांना पूरक असं म्हटलं जातं. आणि पूरकला इंग्लिशमध्ये कॉम्प्लिमेंट असं म्हणतात. COMPLEMENT, कॉम्प्लिमेंट. आता वरील वाक्यांमध्ये बॉय, हॅपी, सॅड, स्वीट, कॅप्टन आणि लीडर यांचा वापर कॉम्प्लिमेंट म्हणून आलेला आहे. तर इज ही जे क्रियापद आलेली आहेत, इज, सीम्स, लुक, टेस्ट, मेड, चूज, ही अपूर्ण क्रियापद आहे आणि यांना पूर्ण करण्यासाठी कॉम्प्लिमेंट लागलेलं आहे. बरोबर? हे तुमच्या लक्षात आलं असेल. पुढचा मुद्दा त्याहीपेक्षा महत्त्वाचा आहे. पॉईंट नंबर पुढचा बघा. इज, IS, इज, AM, RARE, वॉज, WAS, वॉज, वर, WERE क्रियापदांना इंट्रान्झिटिव्ह व्हर्ब्स ऑफ इनकम्प्लीट प्रेडिकेशन म्हणजे अकर्मक अपूर्ण क्रियापद असं सुद्धा म्हटलं जातं. परंतु या क्रियापदांचा वापर जेव्हा एखाद्या काळाच्या रचनेमध्ये केला जातो किंवा जेव्हा एखाद्या काळाच्या निर्मितीसाठी केला जातो त्यावेळेला हेच क्रियापदं ॲक्झिलरी वर्ब म्हणजे सहाय्यक क्रियापदं म्हणून सुद्धा वापरली जातात. म्हणजे ह्या इनकम्प्लीट प्रेडिकेशनलाच आपण इन शॉर्टमध्ये ॲक्झिलरी वर्ब म्हणजे काय तर सहाय्यक क्रियापदं म्हणून आपण सुद्धा वापरतो. यांचा वापर आपण एखाद्या काळाच्या रचनेमध्ये जेव्हा करतो तेव्हा हेच क्रियापदे ॲक्झिलरी वर्ब म्हणून वापरली जातात. ॲक्झिलरीचं स्पेलिंग आहे AUXILIARY, ॲक्झिलरी व्हर्ब्स, VERBS म्हणजे सहाय्यकारी क्रियापदे असं म्हटलं जातं. कसं तर ही इज गोइंग टू मार्केट, आय एम रीडिंग अ बुक, मी पुस्तक वाचत आहे. यू आर कमिंग म्हणजे तू येत आहेस. शी वॉज रायटिंग अ लेटर, ती पत्र लिहित आहे की नाही. दे वेर रनिंग, ते पळत आहेत. त्यानंतर हॅज, HAS,
हॅव HAVE हॅव आणि हॅड HAD हॅड, डू DODO, DOES डज, DID डीड ही सुद्धा सहाय्यकारी क्रियापदं असून आणि मुख्य पदांसारखे सुद्धा वापरले जातात. उदाहरणार्थ खालील तक्ता बघा. ट्रान्झिटिव्ह, इनट्रान्झिटिव्ह म्हणजे सकर्मक अकर्मक. आता बघा आणि ॲक्झिलरी म्हणजे प्रिन्सिपल वर्ब. कसं ते बघा. वाक्य बघा. ही हॅज गॉन, ही हॅज अ बुक. तो गेला आहे, त्याच्याजवळ पुस्तक आहे, है की नाही. शी हॅड स्लिप्ड, ती झोपली आहे. शी हॅड म्हणजे अशा प्रकारे आपण डिड आय वर्क, डू ॲज आय डीड हे इनट्रान्झिटिव्हचं उदाहरण आहे. तर आता इथे एक महत्त्वाचा पॉईंट आहे. मुख्य क्रियापदांसारखाच वापर हॅज, हॅव, हॅड हे नेहमी ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणून वापरले जातात, परंतु डू, डज, डीड यांचा वापर ट्रान्झिटिव्हली आणि इनट्रान्झिटिव्हली म्हणजे सकर्मक आणि अकर्मक दोन्ही प्रकारे केला जातो किंवा होतो. कसं ते बघूया. डू व डीड यांचा प्रयोग अकर्मक क्रियापद अर्थात इनट्रान्झिटिव्हली केला जातो. विल, शाल, वुड, शुड, मे, माइट हे सुद्धा सहाय्यकारी क्रियापद आहेत व त्यांचा वापर मुख्य क्रियापदासारखाही केला जाऊ शकतो. आता यूज्ड ॲज ॲक्झिलरी वर्ब्स आपण हा पॉईंट पाहणार आहोत. कसं. ही विल गो, तो जाईल. आय शॅल गो, मी जाणार म्हणजे हे भविष्य काळातलं आलंय. ही सेड ही वुड गो, त्याने तो असं म्हणाला की तो तिकडे जाईल. आय सेड आय शुड गो, मी असं म्हणालो की मी तिकडे जाईल. म्हणजे याच्यामध्ये अप्रत्यक्ष आणि प्रत्यक्ष कथन म्हणजे डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीचमध्ये सुद्धा याचा वापर केला जातो. मे यू सक्सीड म्हणजे माझी अशी इच्छा आहे की तू नक्कीच यशस्वी होशील. इथे इच्छा प्रकट केलेली आहे. अशा प्रकारे आपण यांचा वापर इथे करू शकतो. तर माझ्या हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर नक्कीच जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि आतापर्यंत आपण चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. खुश रहा, आनंदी रहा.